प्रत्येक लेडीजचं शरीर वेगवेगळं असतं की नाही। कोणाचं पोटच मोठं आहे त्यांना पोटासाठीच व्यायाम करायचा आहे, कोणाचे हात इतके मोठे असतात त्यांना हातासाठीच व्यायाम करायचा आहे, कोणाची ब्रेस्टची साईज इतकी मोठी आहे ना की त्यांना एवढं टेन्शन येतं की याच्यासाठी कोणते एक्सरसाइज असतील आणि ह्या फायदा करतील का। तर हो, नक्कीच फायदा करतील। तुम्हाला बोलण्यावरून कळालं असेल आज कोणत्या एक्सरसाइज आहेत। फक्त तुम्हाला ब्रेस्ट साईज तुमची खूप मोठी आहे किंवा लटकलेली, बाळ दूध पिऊन खूप लटकली जाते, ती बाळाने दूध पिलं तसं तसं जास्त लटकते आणि काही वेळेस अशी होते की एक छोटी एक मोठी पण होते। खूप जणांचा मी अनुभव घेतलेला आहे। तर असं पण असतं। तर त्याच्यासाठी काय करायचंय आपल्याला, जर मोठी आहे त्याच्यासाठी पण म्हणजे लटकलेली त्याच्यासाठी पण आणि स्टेप मध्ये नाहीये, एक छोटी एक मोठी आहे त्याच्यासाठी पण, अशा छान मी सोप्या सोप्या तुम्हाला 4 ते 5 एक्सरसाइज दाखवणार आहे ना। ह्या एक्सरसाइज आपल्याला रोज कंटिन्यू करायच्या, 1 महिनाभर तुम्ही करून बघा, तुम्हाला रिझल्ट आहे ना 10 ते 15 दिवसापासून भेटायला चालू होईल। हा माझं इकडनं चरबी कमी वाटायला लागली, इथून माझी चरबी कमी वाटायला लागली असंच वाटणार आहे आपल्याला या एक्सरसाइज करून। तर नक्कीच करायच्या आहेत आपल्याला। जर ते तसंच आहे तर तसंच ठेवायचं नाहीये, एक छोटं एक मोठं ठेवायचं नाहीये किंवा खूप मोठं पण ठेवायचं नाही। ते ना आपल्याला त्या मापाची ब्रा भेटत नाहीये, आपल्याला त्या मापाचं ब्लाऊज शिवायला खूप कठीण जातं, कारण की हात बारीक आहे, पाठीवर मास नाही, पोटावर मास नाही, हाच भाग खूप मोठा आहे। तर ते काय होतं मग ब्लाऊज वालीला पण टेन्शन येतं कसं शिवायचं आणि ते पूर्ण खाली लटकतं, मग आपलं ब्लाऊज घातलेलं पण ते व्यवस्थित दिसत नाही। म्हणून आपल्याला स्टेप मध्ये आणायचंय। तर खूप झाली बडबड, आता करू एक्सरसाइजला सुरुवात। पहिले तर तुम्हाला इथे एक नंबर दिसत असेल स्क्रीनवरती, इथे कुठेतरी स्क्रीनवरती, तो नंबर एक नोट करून घ्या। तुम्हाला जर खरोखरच वजन कमी करायचं आणि खूप आवश्यकता आहे वजन कमी करण्याची, तर तुमच्यासाठी योगा क्लास आहेत माझ्याकडे तर चालू, तर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये ऍड होऊ शकता। पूर्ण एका महिन्याचं डाएट प्लॅन आणि वर्कआउट एक्सरसाइज सगळं तुम्हाला, मेडिटेशन सगळं काही भेटणार आहे एका महिन्यामध्ये। तर नक्कीच जर जरूरत आहे, आवश्यकता आहे तर फॉलो करा, कॉल करा। तर आता सर्वप्रथम आपल्याला एक चेहऱ्यावर स्माइल ठेवायची, स्माइल करून एक मस्त मोठी स्माइल आणायची आणि एक्सरसाइजला सुरुवात करायची। अशा पद्धतीने बसलेले, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तसं। आता हात आहेत ना आपले मानेखाली न्यायचे, अशा पद्धतीने हात नेलेले आहेत मानेखाली। आता हळूच आपल्याला अशा पद्धतीने यायचं, 1 2 होईल तेवढं पाठीमागे खेचायचा आपला हात दोन्ही पण, 3 4 5 6 7 8 9 10। याच्याने होणार काय माहितीये, इकडचा फॅट पण कमी होणार आहे, ब्रेस्टची साईज पण आपली कमी होणार आहे। जर हात थोडेफार जरी लटकलेले आहेत किंवा इथे मास ब्राचं बाहेर निघालेले मास इथे असतं, ते पण आपलं कमी होतं। आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज। त्याच्यासाठी हात असे घट्ट करून घ्यायचे आणि हात अशा पद्धतीने आपण केलेले। आता करायचं काय, पाठीमागे जातोय ना, इथे जातोय तेव्हा आपण पूर्ण टाईट करून हात आपले पाठी न्यायचे अशा पद्धतीने आणि समोर येते तेव्हा ढिले हात आणायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10। रिलॅक्स। तर 10 वेळेस मी दाखवलेली तुम्हाला, एका टायमाला 20 वेळेस करू शकता आरामामध्ये, सोप्यात बसूनच करायचे, उभं राहून पण करू शकता, जसं कम्फर्टेबल आहे। बेडवर बसलेले आहे तिथे पण करू शकता, कुठे तुम्ही खुर्चीवर बसलेले आहे तिथे पण हे एक्सरसाइज करू शकता। फक्त आपल्याला एक फोकस ठेवायचं की हा मी आता माझं हा सेप आहे ना ब्रेस्टचा सेप मध्ये आणणार आहे आणि खूप सुंदर दिसणार आहे, तेव्हाच आपल्याकडनं असे कामं होतात, नाहीतर नाही होत। आता करायचे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज। आता करायचं काय, हात इथनं जोडून आपल्याला वरती न्यायचे, बघा कानाच्या पाठी पण नाही न्यायचे, कानाच्या समोर पण नाही, बरोबर आपले हात आहे ना आपल्या कानावरती टच झाले पाहिजे असं, आणि खेचायचं, पूर्ण हवा खेचायचं आपल्याला, इथला भाग खेचला जाणार आहे त्याच्याने, आणि असं पसरलेला असतो ना तो मग आपला सेट मध्ये येतो। आता करायचं काय, हळूच आपल्याला हात वरती न्यायचे आणि हात जोडून वरती खाली आणायचे, 1 2 3 4 5। आता तुम्ही इथे अजून एक ट्रिक वापरू शकता, अशा पद्धतीने हात वरती नेलेले हात जोडून, आणि 1 असे पण करू शकता, बघा इथे पण हात जोडू शकता मानेवरती, 2 3
4 5. दोन्ही पण तुम्ही दोन्ही पण म्हणजे करू शकता, दोन्ही पण एक्सरसाइज करू शकता किंवा एक पण करू शकता, तुम्हाला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. आता काय करायचं, अशा पद्धतीने आपण बसलेलो होतो ना, थोडं आता आपल्याला असं आलोय आपण. आता करायचं काय, हा पाय ना होईल तेवढा आपल्याला असा न्यायचा, अशा पद्धतीने वाकवायचा. जर हे बघा, हे घुटणा, हे टोंगळा आणि हा गुडगा, सॉरी हा टोंगळा आणि हा टोंगळा आपला दोन्ही एका लेवल मध्ये आले पाहिजे. आता मंगळवारला आलोय खाली. तर अशा पद्धतीने आपण बसलेलो आहे. हा, आता करायचं काय, हात आहे ना आपले हळूच असे न्यायचे आपल्याला. आपली ब्रेस्टची साईज आहे ना अशी अर्धी दाबायची नाही आपल्याला, या साईडला नाही ठेवायची, पूर्ण ह्या साईडला नेऊन अशा पद्धतीने आपण यायचं आणि असं समोर बघायचं. आणि इथे होल्ड केल्याशिवाय आपल्याला पाठीमागे जायचं नाही. 1 2 3 4 5. रिलॅक्स, नॉर्मल व्हायचं. आता या साईडला तसंच करायचं. अशा पद्धतीने आपण आलेलो आहे लेवल वरती, आपले हे पाय ठेवलेले. आता हा हात इथे ठेवायचा पहिले आणि हा हात पाठीमागे न्यायचा आणि इथे होल्ड करायचं 5 सेकंदाचं. 1 2 3 4 5. आणि हळूच आपल्याला हा हात पुढे घेऊन रिलॅक्स मध्ये अशा पद्धतीने यायचं. 5-5 सेकंदाचं होल्ड करायला लक्षात नाही ठेवायचं, तेव्हा जास्त फायदा भेटणार आहे आपल्याला. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी आपण अशा पद्धतीने आलेलो आहोत. आता करायचं काय, हात आपल्याला असे न्यायचे. आणि तुम्हाला इथे एक पहिले सांगते, तुम्हाला एक मी याच्यामध्ये एक ड्रिंक पण सांगणार आहे. फक्त आपले ब्रेस्ट साईज खूप कमी करण्यासाठी ही ड्रिंक आहे. तर व्हिडिओच्या लास्टला सांगते, अजून एक्सरसाइज दाखवते तुम्हाला. आता करायचं काय, अशा पद्धतीने हात नेले, चेहऱ्यावरती छान एक स्माइल ठेवली अशा पद्धतीने. आणि काय करायचे, एक आपल्यालाच आपल्याला हक करायचे आणि छान असं फील करायचं. परत 1 2 3 4 5. किती पण हक्क आपल्याला आपण करू शकतो, आपल्यावर आपण प्रेम करायचंय या एक्सरसाइज मध्ये. 6 7 8 9 and 10. तुम्ही किती पण करू शकता, मी तुम्हाला 10 वेळेस दाखवलंय. आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज. त्याच्यासाठी करायचं काय, आपल्याला परत आपण अशा पद्धतीने आलोय बघा, अशा पद्धतीने आलोय ना. आता हा हात आपला वरती खाली येणार आणि हा हात वरती येणार. जो आपला पाय खाली आहे तो आपला इथे हात येणार, खालच्या पायाचा खालचा हात आणि वरच्या पायाचा वरचा हात, अशा पद्धतीने येणार. आता करायचं काय, इथे असं आपण स्ट्रेट मध्ये बसलोय, नक्कीच करायचंय बरं का हे. आता हळूच हा हात आपल्याला कानामागे नेऊन अशा पद्धतीने इथे करायचा आहे. आणि हा हात आपल्याला असा हात पाठीमागे नेऊन इथे होईल तेवढा आपल्याला हात आहे ना टच करायचा. मी तुम्हाला एकदा पाठून दाखवते, पुढून तुम्ही ही पोझिशन बघू शकता अशा पद्धतीने. आता हे पाठून होणार कसं, पाठीमागे आपण अशी मी समोरून जशी बसलेली आहे त्याच पद्धतीने बसले. हा हात वरती खाली, हा हात वरती. जो हात वरती आहे तो हात कानावरती नेऊन अशा पद्धतीने आपण करायचा आहे. आणि हा हात हळूच आपल्याला खाली नेऊन अशा पद्धतीने आपण इथे टच करायचंय आणि इथे होल्ड करायचं आपल्याला 5 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 आणि रिलीज. आता तुम्हाला मी या पद्धतीने करून दाखवते बघा. आता हा हात अशा पद्धतीने, हा पाय आहे ना खाली, तर हा हात आपला खाली राहणार आणि हा पाय आपला वरती आहे, हा हात आपल्याला वरती ठेवायचा अशा पद्धतीने. आणि हळूच आता परत आपल्याला कानाला टच करून हात आपला पाठीमागे न्यायचा आहे अशा पद्धतीने. दिसत आहे ना बरोबर, अशा पद्धतीने. आणि हा हात आपल्याला हळूच खालून वरती न्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि इथे परत आपल्याला अशा पद्धतीने समोर बघून होल्ड करायचा आहे 5 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 आणि परत आपल्याला अशा पद्धतीने रिलीज व्हायचं.
खूप सोपी एक्सरसाइज आहे, दिसायला तुम्ही बघता बघता करून बघा, तुम्हाला जाणीव पण होईल आणि कंटिन्यू करा. तुमची ब्रेस्टची साईज पण कमी होईल. लटकलेले जर हात असतील थोडे फार ते पण कमी होतील. इथे इथे खूप जास्त चरबी आलेली आहे ती पण आपली कमी होते. आता अजून याच्यासोबत फायदा देणारं कोणतं ड्रिंक आहे तर करायचं काय, आपल्याला शॉर्टकट मध्ये सांगते पण करायचं आहे. जर तुम्हाला दुसरं काही प्रॉब्लेम इश्यू नाही येत ना, त्यांनाच ही ड्रिंक व्यवस्थित आहे. पोटाचा घेर पण याच्याने कमी होतो आणि ब्रेस्टची साईज साठी तर खूप उत्तम आहे. तर मेथीचे दाणे घ्यायचे आहेत, अर्धा टेबलस्पून घ्यायचे आहेत. रात्री आठवणीने आपल्याला भिजत टाकायचे 1 ग्लास पाण्यामध्ये आणि सकाळी खाली पोटाने आपल्याला ते पाणी घ्यायचंय. तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही ते मेथीचे दाणे चावून खाऊ शकता. जर तुम्हाला कडू लागतंय तर ते मेथीचे दाणे तुम्ही बाजूला टाकून फक्त ते पाणी आहे ना, 1 ग्लास भरून ठेवलेलं ते पाणी आपल्याला रोज प्यायचंय. याच्याने खूप जास्त आपल्याला छान रिझल्ट भेटतो. तर व्हिडिओ नक्कीच फायद्याचा होता. शेअर करा, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थोडी जरी तुमची स्टेप वाढलेला आहे ना तर कंट्रोलमध्ये आत्ताच करायला चालू करा. तो पुढे जास्त वयानुसार वाढत जातो. काही हॉर्मोन चेंज होत राहतात. ज्यांचं खानदानांचं आलेलं आहे की माझ्या आईची तशीच आहे, माझी आजीची तशीच आहे, तर तुमची तशीच असेल ना तर तुम्ही ह्या एक्सरसाइज करा, तुमचं कंट्रोलमध्ये होऊ शकतं. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि लाईक करायला विसरू नका. आणि स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्याला नक्कीच नोट करा जर तुम्हाला खरोखर वजन कमी करायचं असेल. भेटूया परत, तोपर्यंत बाय बाय. आणि एक स्माइल ठेवायची एक्सरसाइज करताना, खूप एन्जॉय वाटतो.